तन्मय खोंड, आदर्श मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीने हा छोटा कार्यक्रम का असेल आम्ही करत आहोत. आदर्श मानवाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी, प्रकाशजी कांबळे आणि आता सांगितलं की आमचे मेन प्रमुख सेक्रेटरी जे होते त्यांच्या आईचं निधन रात्री 12 वाजता झालं. त्यामुळे हा कार्यक्रम थोडा थोडक्यात करून संपवायचा आहे. आणि काही गोष्टी ह्या अशा असतात की मुलं शिकत असतात, पण ह्या मुलांना प्रोत्साहन देणं हे गरजेचं असतं. हे आम्ही काही मोठं काम करत नाहीये. काही काळावेळा मी सुद्धा असा नवीन असायचो, वया वाटप असायच्या, तिथे कुपन मिळायचं, मी सुद्धा तसं भेटलेलं आहे. ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि हा देणारा आपण नसतो, लक्षात घ्यायचा. हा निस्तवी निमित्त आहे, ते देणारा तो असतो. मी मोठेपणा बोलत नाही की हे मी सगळं वाटतोय, हे करतोय, मी काही नसतं. देणारा आणि हे करून घेणारा तो असतो, ह्यात काही शंका नाही. पण मुलांनी कुठेतरी खरोखर आज डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट आज बरंच म्हणजे मुलं ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे पुढे चालले आणि ह्यांना प्राधान्य देणं गरजेचं असतं. तर हेच आम्ही छोटंसं काम करत असतो. आणि आदर्श मानवाधिकार फाउंडेशन आमचं हे काम म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याचं खरं काम करत असतो. त्यातून हा छोटा आणि आम्ही कार्यक्रम करतो. काही गरीब गरजू लोक असतात, काही त्रास असतो, कोणी बिल्डरकडनं असतो, काही शासकीय ऑफिसामधून होत असतो, ते तिथे त्यांना न्याय मिळत नसतो. म्हणून ही न्यायिक संस्था आदर्श मानवाधिकार ही आमची गरीबाला पोलीस स्टेशन असो, शासकीय ऑफिस असो, कुठेही असो, तहसीलदार कार्यालय असो, तिथे आमचं हे कार्यकर्ते उभे राहतात आणि हे काम करून घेतात. तर हे असं हे कार्यक्रमाचं रूपरेषा आमची. जवळजवळ गेली 12 वर्ष हे आमचे पदाधिकारी, सावंत मॅडम सुद्धा आहेत, आपल्या वकील मॅडम आहेत, मोजर मॅडम, यांना सुद्धा आताच ते हे मिळालं. नोटरीचं हे त्यांना हे दिल्लीहून आता धल्ली मिळालं, त्याचा सुद्धा इथे छोटासा सत्कार होणार आहे. तसेच ते शेलार मॅडम सुद्धा आहेत. त्यानंतर आपल्या त्या गायकवाड मॅडम आहेत, यांना सुद्धा हे आमच्या एनजीओच्या मेन भाग आहे. जेव्हा लढायचं असतं ना, तेव्हा हे वकिलांची साथ लागत असते, तेव्हा ही आमची टीम उभी असते. आणि कोणी असो, पोलीस स्टेशन साहेब, मी तर म्हणतो ह्या एक वेळ अशी होती की पोलीस स्टेशनला साधी दाद घेत नसत, पण आता पोलीस स्टेशन मानवाधिकार ऐकलं की पहिलं त्यांना प्राधान्य देतात, त्यांना पहिलं बसवतात, त्यांना पहिलं विचारतात काय प्रॉब्लेम आहे, काय प्रोटेस्ट आहे. हे असं आमचे ध्येय आहे. ह्याच्यामध्ये बघा, कोणी म्हणजे म्हणतो ना आपण काहीतरी हे एनजीओ मध्ये हे कामं करतात, पण त्यांना 1 रुपयाचा फायदा नसतो. खिशातले पैसे घालून पुढे जायचं असतं, पुढे काम करायचं असतं. तर हे कार्य आम्ही हे दिल्लीहून आमचं आम्हाला हे मिळालेलं आहे सर्टिफिकेट, की जेणेकरून हे मध्ये बरेचसे जवळजवळ 12-13 वर्ष आम्ही करत आलो, पण बरेचशा अडचणी येत असतात. पण अडचणीला मात देऊन आम्ही पुढे जात असतो आणि हे कार्य करत असतो. तेव्हा मी हे सुद्धा नुसतं ह्या कार्यक्रमापुरतं बोलत नाहीये, तर खरोखर कौटुंबिक अडचणी सुद्धा असतात, कुठला वादविवाद असतो, फॅमिली मॅटर असतात, हे सुद्धा तुम्ही आमच्या एनजीओ पर्यंत आणलात तरी सुद्धा आम्ही तुमचं जोर मारायला लावू शकतो. हे आमचे असे कार्यकर्ते खंबीर आहेत. आम्ही एवढे 2 शब्द बोलतो, कारण मला सुद्धा जायचं आहे. आज आम्हाला सुद्धा कार्यक्रमातून जाणं गरजेचं आहे. तेव्हा काही
झाला असेल तुमचा वेळ जास्त घेतला असेल त्याबद्दल क्षमस्व. जय हिंद. साहेब